अगं वैशू, मला सहलीला जायचंय. आई आणि पप्पा काही पैसेच द्यायना. पैसे देत नाही. बघ मी कसे पैसे काढते. अगं तू काही कर, पैसे नाही मिळणार तुला. अगं दिदे तुम्हाला ओळखलंच ना अजून. इकडे असं वय. बरं चल चल. आई माझी मायेचा सागर दिले तिने. ए पुरीनो, आई शपथ सांगते नाही काही फुटकी कवडी नाही तुम्हाला सहलीला द्यायला. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. अरे तुम्ही काही बी केलं डोकं जरी फोडून घेतलं ना तरी मी तुम्हाला सहलीला पाठवणार नाही, कारण माझ्या खिशात फुटका पैसा नाही. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. अगं दिदे काय ग? आता काय सहल कॅन्सल आहे आपली. तू दुधू ना मी भांडे घासते. इथं सहल करू आपली. चल बाई. अरे रुपाली पुरी आपल्याला गंडवायला आलत्या. हा गांडोळे आलत्या पण जाऊन द्यायला पाहिजे होती एवढ्या वेळेस. अरे येडे जाऊन द्यायला पाहिजे. सकाळी साडेतीनचे पैसे भरून आलो सरांकडे. जाणार आहेत त्या सहजासहजी मिळालेल्या गोष्टीच आहे ना. पोरांना माणसांना कोणाला त्याचं महत्व राहत नाही. अलग लक्षात. म्हणून त्यांना ओढून ताणच द्यायचं. त्यांना त्याची किंमत कळली पाहिजे. सहलीला तर जाणार त्या दोघी बी, पण त्यांची बघितली का आटापिटा किती झाला. म्हणजे पैसा फुकट नसतो हे त्यांना कळायला पाहिजे. पैशासाठी लई कष्ट करावं लागतं. माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना, कष्ट मेहनत हे सगळं करावं लागतं. पैसा कुठं नासवायचा, कुठं खर्च करायचा हे त्यांना कळायला पाहिजे की नाही कळायला पाहिजे. हा बरोबर आहे, पोरांना समजलंच पाहिजे.